आहे मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर कोर्टानं ताशेरे ओढले। मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका, प्रदूषण तज्ज्ञांची नेमणूक करा असं कोर्टानं म्हटलंय। न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि गिरीश कुलकर्णी यांनी सरकारला धारेवर धरलं। तर राज्य सरकार, प्रदूषण मंडळ, बीएमसी सर्वांना एकत्रित प्रयत्न करून सुद्धा प्रदूषण कमी करण्यात अपयश आल्याचं कोर्टानं म्हटलंय। उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। मुंबई महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने अनेक प्रयत्न करून अनेक उपाययोजना करून सुद्धा मुंबईच्या हवेचा दर्जा हा आपल्याला सुधारलेला पाहायला मिळत नाही। सध्या आपण दादरमधील या संपूर्ण समुद्रकिनारी आपण आहोत आणि एकंदर हवेचा दर्जा सध्या अजूनही आपल्याला ढासळलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर अजूनही जे आपल्याला सध्या इथे धुकं दिसत आहे ते धुकं नसून हे संपूर्ण प्रदूषण आहे आणि एकंदर या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केलेला आहे आणि एकंदर सुमोटो याचिका दाखल करत एकंदर राज्य सरकार ताशेरे आपल्याला ओढलेले पाहायला मिळत आहेत। एकंदर राज्य सरकार झोपलं आहे का अशा कठोर शब्दात, अशा तिखट शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि राज्य सरकारला सवाल काही विचारलेले आहेत। मुंबईची दिल्ली करू नका अशी देखील सूचना, अशी देखील विनंती आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाने केलेली पाहायला मिळते आणि एकंदर संपूर्ण या गोष्टीमुळे कुठेतरी मुंबईच्या प्रदूषणाचा प्रश्न हा पुन्हा एकदा आपल्याला चर्चा आलेला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी मुंबईकरांचं आरोग्य, मुंबईकरांचं स्वास्थ्य देखील संपूर्ण जोडलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण गोष्टीमध्ये राज्य सरकारने अनेक उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईची हवा जी आहे ती आपल्याला सुधारलेली पाहायला मिळणार आहे आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये नेमका किती फरक पडतो आणि संपूर्ण गोष्टीमध्ये नेमका काय समोर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण हवेचा दर्जा हा अजूनही हीन दर्जाचा आहे आणि कुठेतरी या संपूर्ण दर्जा सुधारावा यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजेश मनियारसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।